हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर आता जानेवारी महिना म्हटला, की जानेवारी महिना हा संक्रांतीचा म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा सण संक्रांत म्हणून ओळखला जातो. तर 14 तारखेला संक्रांत असते आणि त्याच्या आधीचा जो दिवस असतो तो भोगी हा दिवस ओळखला जातो. तर भोगीच्या दिवशी केली जाणारी भाजी म्हणजे भोगीची भाजी म्हणून ओळखली जाते. केवळ परंपरेसाठीच नाही, तर आरोग्यासाठी देखील ही भाजी खूप फायदेशीर आहे. हंगामी भाज्या आणि डाळी एकत्र करून बनवलेली ही भाजी शरीराला आवश्यक पोषण देते आणि म्हणूनच हिवाळ्यात शरीरात निर्माण होणारा कफ कमी होतो, पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. असे अनेक फायदे या भाजी खाल्ल्याने होतात. असं म्हणतात, "जो न खाई भोगी तो सदा रोगी." असं हे म्हटलं जातं. ही एक म्हण आहे. तर चला आज मी तुम्हाला भोगीची भाजी आणि मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी करून दाखवणार आहे. भाज्या घेतलेल्या आहेत, चाकवत आहे. तर माझ्या माहेरी चाकवतच्या ऐवजी चंदन बटवा घालतात. सोबतच बोरं घेतलेली आहेत, वाटाणे, शेंगदाणे, गाजर, पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत, तुरीचे दाणे घेतलेले आहेत, हरभरे घेतलेले आहेत, वांगं घेतलेलं आहे बारीक चिरून, घेवड्याची शेंग घेतलेली आहे बारीक तुकडे करून आणि यामध्ये एक आपल्याला बटाटा चिरून घालायचा आहे. तर ह्या भाज्या मी व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत आणि ही जी पालेभाजी चाकवत घेतलेली त्याऐवजी तुम्ही चंदन बटवा देखील घालू शकता. बऱ्याच ठिकाणी या भाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने देखील घातल्या जातात. जसं की यामध्ये फ्लॉवर घातला जातो. आणखीन वेगवेगळ्या आवडीच्या आपल्या भाज्या घातल्या जातात जसं की शेवगा वगैरे. आता ह्या ज्या भाज्या आहेत आणि बोरं देखील घेतलेली आहेत बरं का यामध्ये. तर ही जी बोरं आहेत थोडीशी कच्ची आणि उभट बोरं आहेत. तर माझी आई जेव्हा भोगीची भाजी बनवायची तर यामध्ये ना गोल आकाराची अशी गावठी बोरं जी असतात ना, ती मस्त आंबट गोड लागतात, तर ती बोरं घालायची. तर असो या सगळ्या भाज्या मी पाण्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. स्वच्छ याला धुवून घ्यायचं आहे आता मला. स्वच्छ धुवून घेते आणि नंतर आपण जी चाकवताची भाजी घेतलेली ती नंतर स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची. ती भाजी मी यामध्ये घातलेली नाहीये आणि यामध्ये एक बटाटा मी अशा पद्धतीने चिरून घालते यामध्ये. आता इथे ना माझ्या बाजूला मी इंडक्शन ठेवलेलं आहे. इंडक्शन शेगडी ठेवलेली आहे आणि आज म्हणजे ना अर्ध्या तासापासून ही जी गॅस लाईनची जी पाईपलाईन आहे ना ती बंद आहे आणि कुठलाही मेसेज वगैरे आलेला नाहीये आमच्या ग्रुपवरती किंवा कोणी असं इन्फॉर्म देखील केलेलं नाहीये. त्यामुळे अचानक गॅस का बंद झाला हा आमच्या सगळ्या गृहिणींमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आणि मग जेव्हा आम्ही खाली जाऊन वॉचमॅनला वगैरे विचारलो त्यावेळेस वॉचमॅन म्हणाला, की थोडंसं वाल्यांचं महानगर गॅसवाल्यांचं काम चालू आहे. अर्धा तास गॅस बंद राहील. तर म्हटलं ठीक आहे चला तोपर्यंत इंडक्शनवर करूया. तर इथे ना मी आता याचा मसाला करून घेते. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. तर यामध्ये मी 2 चमचे तीळ आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले, कच्चेच घातलेले, तुम्ही भाजून देखील घालू शकता. याचं छान कूट करून घेतलं आणि आता हा इंडक्शन मी ठेवून देते कारण की गॅस सुरू झालेला आहे. तर इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि खूप साध्या पद्धतीने आज मी भोगीची भाजी तुम्हाला करून दाखवते. तर कढईमध्ये तेल घातलं, छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी घातलं आणि यामध्ये आता या ज्या धुवून ठेवलेल्या ज्या भाज्या होत्या, त्या मी यामध्ये घालून घेते आणि छान असं तेलावरती परतून घेते. आता बघा ही जी भोगीची मिक्स भाजी जी आहे ती चवीला खूप छान लागते. बऱ्याच ठिकाणी आलं लसूणची पेस्ट घातली जात नाही. पण यामध्ये मी आलं लसूण कोथिंबीरची 1 चमचा पेस्ट घातलेली आहे. तर इथे आता मी छान असं तेलावरती आलं लसूण पेस्टमध्ये ह्या भाज्या 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेते आणि मग यामध्ये आपल्याला जे मसाले घालायचे तर ते मसाले आपण घालू शकतो. तर माझ्या आईकडे ही जी भाजी आहे ही हिरव्या मिरचीमध्ये बनवली जाते. म्हणजे हा जो मी मसाला बनवून घेतला ना शेंगदाणे तिळाचं कूट तर त्यामध्येच मिरच्या घातल्या जातात. पण आज मी ही भाजी लाल मसाल्यामध्ये बनवते. आता यामध्ये हे जे मी 3 ते 4 बोरं ठेवलेली तर ते अशा पद्धतीने चिरून घेते आणि त्यातले बी काढून घेते. आता चिरण्याचं कारण एक म्हणजे बोरं आतून खराब देखील असतात म्हणून बोरं ना ही नेहमी चिरूनच घाला. म्हणजे आपल्या मनामध्ये काही शंका वगैरे राहत नाही. तर आता ही बोरं चिरून घातली आणि आता यामध्ये आपल्याला मसाला वगैरे घालून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा परतून घेऊया ही भाजी.
आता यामध्ये जी बारीक चिरून ठेवलेली जी चाकवताची भाजी होती ती घातलेली आहे आणि हिला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते. यामध्ये आता आपल्याला जे घरगुती लाल तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे कोल्हापुरी तिखट आहे, तर साधारणपणे आपल्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. तर यामध्ये आता ना साधारणपणे 1.5 चमचा कोल्हापुरी तिखट घालून घेणार आहे मी. तर ही जी भोगीची भाजी आहे तर थंडीमध्ये आवश्यक खावी आणि आता थंडीचा सीझन भरपूर पडलेला असल्यामुळे आपल्याला शरीरामध्ये कफ दोष देखील होत असतो. त्यामुळे ही भाजी खाणं खूप गरजेची असते. आता यामध्ये मी तीळ शेंगदाण्याचं जे बारीक केलेलं कूट जे होतं ते सगळं घालून घेतलंय आणि ते व्यवस्थित मिक्स करते. तर बरेच जण भाजून देखील घालतात. मी कच्चंच घातलेलं आहे. कारण की ही भाजी जेव्हा शिजते तेव्हा तीळ आणि शेंगदाणे देखील खूप छान असे शिजले जातात आणि त्याचं तेल असं मस्तपैकी या भाजीला वरती असं येतं. तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मी पाणी घालते म्हणजे यामधल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजतील व्यवस्थित. तर साधारणपणे 1 ग्लासभर इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि भाजी थोडीशी शिजत आल्यानंतरच यामध्ये मी वरतून मीठ घालणार आहे. तर यामध्ये ना आपल्याला थोडेसे तीळ देखील घालायचे आहेत शिजत असताना. बऱ्याच ठिकाणी ही भाजी सुकी बनवली जाते, पण आमच्याकडे ही भाजी थोडीशी रस्स्यामध्ये बनवली जाते. आता यामध्ये थोडेसे चमचेभर मी तीळ घालते आणि कूटमध्ये देखील मी तीळ आणि शेंगदाणे घातले होते. म्हणजे तिळाचा वापर या भाजीमध्ये बऱ्यापैकी केलेला आहे. आता ही भाजी शिजते तोपर्यंत मस्तपैकी गरमागरम बाजरीच्या भाकरी तीळ लावून करून घेते. आता गावी ही भाकरी मस्तपैकी चुलीवरच बनवली जाते. मस्तपैकी अशा विस्तावरती भाजलेली खमंग अशी भाकरी लागते आणि सोबतच तयार केलेलं हे मिक्स भाजीचं खेंगट ज्याला आपण भोगीची भाजी म्हणतो. तर आपल्या शहरामध्ये तर काय चूल वगैरे नाहीये, तर गॅसवर मस्तपैकी आता ह्या भाकरी आपण करून घेऊया. तर इथं मस्तपैकी गोल गरगरीत भाकरी थापून घेतलेली आहे. पाणी आता लावून घेते यावरती आणि मस्तपैकी हे पाणी वरून थोडंसं सुकत आलं की लगेचच भाकरी पलटायची आहे. नाहीतर मग ह्या भाकरीला चिरा पडल्यास म्हणून समजा. पाणी लावून घेतलंय आणि साधारणपणे मिनिटभरामध्येच त्याच्या आतच ही भाकरी वरतून थोडीशी सुकल्यासारखी होते. लगेचच आपल्याला ही पलटून घ्यायची आहे. तर पाणी लावलेलं थोड्याशा ओल्या भागावरती हे तीळ थोडेसे आणखीन मी घातलेले आहेत. तसं बघायला गेलं तर एकाच साईडला हे तीळ लावले जातात, पण इथे मी दोन्ही साईडला तीळ लावून घेतलेले आहेत आणि आता ही भाकरी मस्त खमंग अशी आपल्याला शेकून घ्यायची आहे. दोन्ही साईडने मस्त खमंग अशी ही भाकरी शेकून घेते. टम्म अशी ही भाकरी फुगली जाते बाजरीची. तर आता ही भाकरी तयार झाली की साधारणपणे मला 2 ते 3 भाकरी बनवायच्या तर करून घेते या भाकऱ्या. तर मस्तपैकी इथे मी पटापट गरमागरम बाजरीच्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता जेवणाची तयारी करणार आहोत आपण. तर हे बघा मस्तपैकी गरमागरम भाकरी ही तयार झालेली आहे. तर आता इथे व्यवस्थित किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि आता इथे ताट वगैरे वाढून जेवणाची तयारी करून घेत तर ते सॅलडमध्ये मुळा आणि गाजर घेतलेले, गरमागरम बाजरीची भाकरी घेतलेली आहे, तीळ लावलेली आणि मस्तपैकी गरमागरम असं उकळतं जे खेंगट आपण केलेले भोगीची भाजी ती देखील तयार झालेली आहे. तर या भाजीला देखील आपण वाढून घेऊया. तर आजचा भोगीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.